महाराष्ट्राच्या हवामानात सध्या कमालीची अस्थिरता निर्माण झाली असून निसर्गाची दोन टोकाची रूपं एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेलं विपरीत चक्राकार वाऱ्यांचं क्षेत्र आणि राज्याच्या विविध भागातून जाणारी कमी दाबाची रेषा यामुळे राज्याचं वेदर पॅटर्न पूर्णपणे बदललेलं आहे. अवघ्या 4 तासात वारे फिरल्यानं कुठं उष्णतेची लाट तर कुठे थेट गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पाकिस्तान आणि पंजाबच्या वर असलेलं चक्रीवादळ सदृश्य वारे आता उत्तर प्रदेशच्या दिशेनं सरकले आहेत. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा बदलली आहे. गेल्या 4 तासात वाऱ्यांचा वेग आणि आर्द्रतेमध्ये झालेल्या बदलामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या सीमेवर ढग जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या पावसापेक्षा उष्णतेचा धोका अधिक आहे. वाऱ्याची दिशा बदलल्यानं समुद्राकडून येणारे थंड वारे रोखले गेले. परिणामी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात हीटवेव्ह सदृश स्थिती निर्माण झालेली आहे. तापमानाचा पारा 40°C आसपास जाण्याची शक्यता असून आर्द्रतेमुळे घामाच्या धारा आणि उकाड्यानं नागरिक हैराण होणार आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील चक्रीवादळ प्रणाली आणि छत्तीसगड ते कर्नाटक पर्यंत जाणारी ट्रफ लाईन यामुळे महाराष्ट्रातील हवामान बिघडलंय. हवामान विभागानं पुढील 24 ते 48 तासात राज्याच्या 8 जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा दिलाय. नागपूर, अमरावती आणि अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड, जळगाव, अहमदनगरच्या काही भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तळ कोकणात दुपारी कडकडीत उन्हाचे चटके आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून अवकाळी पाऊस पिकांचं नुकसान करू शकतो. विशेषतः फळबागांना या गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवं वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि 10 मेची डेडलाईन. हवामान तज्ज्ञांच्या मते 10 मेच्या रात्रीपासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाकडे झेप घेणार आहे. याचा थेट परिणाम 11 ते 13 मे दरम्यान पुन्हा एकदा उत्तर आणि मध्य भारतावर होईल. महाराष्ट्रातही याचा परिणाम म्हणून 10 मे नंतर उन्हाचा कडाका काहीसा कमी होऊन पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा सामना करावाच लागेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. गारपिटीची शक्यता असल्यानं जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नका. 13 मे पर्यंत हवामानात मोठी उलटापालट सुरू राहणार असल्याने हवामानाचा अंदाज घेतल्याशिवाय पेरणीची घाई करू नका. सध्या उत्तर भारतात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान 30 ते 35°च्या खाली आलंय. मात्र महाराष्ट्रातील विदर्भ आणि राजस्थानला लागू असलेल्या भागात अद्यापही 40 ते 43° तापमानाची नोंद होतीये. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कोरडं हवामान असल्यानं तिथं उष्णतेची लाट कायम आहे.